अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला देवी लक्ष्मी नेहमी श्री विष्णूंच्या पायापाशी का बसलेली असते याच विषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, हिंदू पुराणानुसार लक्ष्मी देवीची एक बहीण आहे, तिचे नाव अलक्ष्मी किंवा दरिद्र आहे। तर लक्ष्मी ही सुख, समृद्धी, धनधान्य, वैभव व सौभाग्याची देवता आहे। तर अलक्ष्मी अस्वच्छता, दरिद्रता, निर्धनता व दुर्भाग्याची देवता आहे। बघा, अलक्ष्मी अत्यंत कुरूप असल्यामुळे तिचा विवाह झाला नाही। जिथे जिथे लक्ष्मी जाईल तिथे तिथे अलक्ष्मी त्यांच्या मागे जाते। तिला आपली बहीण लक्ष्मी हिच्याबद्दल प्रचंड मत्सर वाटतो। लक्ष्मी मातेचा विवाह झाल्यामुळे तर या मत्सरात अधिकच वाढ झाली आहे आणि लक्ष्मी नारायण जेथे जेथे जातात तिथे अलक्ष्मी जाऊ लागली। तेव्हा लक्ष्मी माता अलक्ष्मीला म्हणाली की तू सतत आमच्या मागे का येतेस? मला व माझ्या नवऱ्याला एकटे का सोडत नाहीस? तेव्हा लक्ष्मी मातेला अत्यंत क्रोध आला आणि लक्ष्मी मातेने अलक्ष्मीला शाप दिला की मृत्यूची देवता तुझा पती होईल आणि जिथे अस्वच्छता, आळस, हव्यास, मत्सर, ईर्ष्या असेल तिथे तू राहशील, हेच तुझे स्थान आहे। म्हणून लक्ष्मी माता आपले पती श्री विष्णू यांच्या पायापाशी बसून पायावरची अस्वच्छता दूर करतात। कारण श्री विष्णू सृष्टीचे पालनहार आहेत व कुटुंबाच्या कर्त्या माणसाजवळ कधीही अलक्ष्मी फिरकू नये म्हणून लक्ष्मी माता नेहमी श्री विष्णूंच्या पायाजवळ बसलेली असते। तर या पौराणिक प्रतीकामागे अर्थ आहे की सौभाग्य व दुर्भाग्य एकत्रच आपल्याकडे येत असतात। जर आपले मन स्वच्छ, साफ, सुंदर असेल आणि मत्सर, हव्यास या विचारांना तेथे थारा नसेल तर अलक्ष्मी दूर जाते आणि लक्ष्मी माता आपल्या निकट येत असते। तर तुम्हाला यामधून कळालेच असेल की लक्ष्मी माता नेहमी श्री विष्णूंच्या पायाजवळ का बसलेली असते। तर आशा करते की ही छोटीशी माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।